उपस्थित होत्या। केडीएमसी मध्ये शिंदेंना मनसेनं पाठिंबा दिलाय। बीजेपी जिल्हाध्यक्षाची पोस्ट ही व्हायरल झाली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट आता व्हायरल झालेली आहे। पोस्टमध्ये योद्धा धारातीर्थी पडलेला पाठीमध्ये बाण रोवलेलं चित्र या ठिकाणी पोस्ट करण्यात आलेलं आहे। केडीएमसी मधील जनतेनं याचा संबंध भाजपशी लावू नये अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। केडीएमसी मध्ये शिंदेंना मनसेचा पाठिंबा आहे। भाजप जिल्हाध्यक्षांची पोस्ट ही आता व्हायरल झालेली आहे आणि या पोस्टमध्ये जो फोटो वापरण्यात आलेला आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, जी पोस्ट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जो फोटो वापरण्यात आलेला आहे त्याचा नेमका अर्थ आता काय काढला जातोय? अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकता ही पोस्ट जी आहे ती बोलणारी पोस्ट आहे, कारण या पोस्टवरती भाजपने आपली प्रतिक्रिया मांडली नाही तरी देखील त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। कल्याण डोंबिवलीच्या जनतेचा या सगळ्या ज्या घडामोडी आहेत याच्याशी भाजपचा संबंध लावू नये अशाचा हा पोस्ट त्यांनी विशेषतः या फोटोमध्ये आपण पाहिलं तर एक योद्धा जो आहे धारातीर्थी पडलेला आहे त्याच्या पाठीमागं बाण रुपलेले आहेत। म्हणजे एकंदरीत कुठेतरी भाजपकडनं अशा प्रकारचे संदेश देण्यात आले की पाठनं कोणतरी बाण चालवलेला आहे अशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। विशेषतः पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण ज्या पद्धतीचं गणित पाहिलं की 53 जागा शिवसेनेला मिळाली आणि त्यानंतर मनसेने देखील त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा बळ या ठिकाणी वाढलेला आहे आणि भाजपला कुठेतरी कमी जागा मिळाली। म्हणजे 50 जागा त्यांच्या असल्या तरी शिवसेना या ठिकाणी बळकट वाटलेली आहे आणि बळकट असल्यामुळे कुठेतरी या ठिकाणचा त्यांच्यातला संताप आणि आपली नाराजगी जी आहे ती अशी पोस्ट टाकून व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।